सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा। खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन सभापती विजयसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उपसभापती क्रांती सोमवंशी, संचालक महेंद्र गोरे, सोमनाथ मुंगशे, माणिक गोरे, हनुमंत कड आदी संचालकांसह सचिव बाळासाहेब धंद्रे, श्याम बारणे, आडते असोसिएशनचे अध्यक्ष संजय वहिले, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, संभाजी कलवडे आदींसह शेतकरी, व्यापारी आणि हमाल मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्डच्या परिसरामध्ये चक्रेश्वर महाराज भोजनालयाच्या सानिध्यामध्ये नवीन वर्षाची दिनदर्शिका जी आहे त्याचं अनावरण सोहळा खऱ्या अर्थानं जो मार्केट कमिटीचा घटक आहे, हमाल, मापाडी, कष्टकरी, आमचे सगळे दिवाणजी, शेतकरी, सोसायटी आणि आडते व्यापारी आणि आमचे सगळे कामगार प्रशासक मंडळ यांच्या शुभ हस्ते या प्रकाशन सोहळ्याचं अनावरण कॅलेंडरचं त्या ठिकाणी होतं आहे। खरं तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे कॅलेंडर सोहळा, उद्घाटन सोहळा, अनावरण सोहळा हे निमित्त मात्र आहे, परंतु मागच्या 2 महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवायचं काम आमचं सगळं संचालक मंडळ, आमचे सभापती, उपसभापती, मार्केटचं प्रशासन, आमचे सगळे संचालक, मग सागरदादा मोरे असतील, आमचे सोमनाथ भाऊ असतील, महेंद्र शेठ असतील, माणिक शेठ असतील, क्रांतीताई किंवा आम्ही सगळेच बाकी सगळे सहकारी त्याच्यामध्ये मनापासून पुढाकार घेत आहेत। मला आपल्या सगळ्यांना दुसरी गोष्ट आवरून सांगायची की 2 दिवसापूर्वी आम्ही नगर मार्केट यार्डचा अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने गेलो। महाराष्ट्रातली एक ऐतिहासिक अशी बाजार समिती अतिशय नेटकेपणानं जवळपास वर्षाला 40 लाख क्विंटल मार्केट त्या ठिकाणी आवक त्या ठिकाणी आणि ऐतिहासिक अशी बाजार समिती आहे। फार मोठा कॅम्पस त्यांनी त्या ठिकाणी उभा केला आहे। आडत्यांना अतिशय शिस्त आहे, कामगारांना शिस्त आहे आणि अशी बाजार समिती डिजिटल ठिकाणी आहे। आम्ही बघितलं, आम्ही संचालक मंडळाने असं ठरवलं की महाराष्ट्रातल्या ज्या काही टॉपच्या बाजार समित्या आहेत, बाळासाहेब त्या बाजार समितीला भेट द्यायचं, तिथले चांगले उपक्रम काय आहेत ते सगळे उपक्रम घ्यायचे, त्यातले जे आवश्यक आहेत, जे करता येण्यासारखे आहेत ते आपल्या बाजार समितीमध्ये करायचे। त्यांनी मात्र एक गोष्ट कबूल केली की आम्ही सगळं उभं केलं, शेतकऱ्यांच्या जेवणासाठी त्यांना ज्यावेळेस कळलं की आपल्या बाजार समितीने चक्रेश्वर महाराज भोजनालय त्या ठिकाणी केलं आणि पवार साहेबांनी नेते मंडळींच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं, ती बातमी बघितल्यानंतर तिथले आमदार कर्डिले साहेब, खोतकर साहेब आणि तिथले सभापती आणि उपसभापती सुरू म्हणून होते, त्यांनी तात्काळ निर्णय घेतला की आमच्याही बाजार समितीमध्ये पुढच्या महिनाभरामध्ये शेतकऱ्यांना अल्पदरामध्ये जेवण चालू करायचा निर्णय आपल्या चक्रेश्वर महाराज भोजनालयाचा आदर्श घेऊन त्या बाजार समितीने घेतला। याचा मनस्वी आनंद आम्हाला सगळ्यांना झाला। आज आपले सगळे घटक, आमची सगळ्यांची भावना आणि धारणा एकच आहे की या बाजार समितीला जो काही घटक आहे या सगळ्या घटक वर्गाशी समन्वय साधून विकासात्मक आणि समन्वयात्मक काम या पुढच्या काळामध्ये सभापती, उपसभापती आणि आमचं सगळं संचालक मंडळ त्या ठिकाणी नवीन वर्ष सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणच्या बाजारामध्ये आज आपण सर्व शेतकरी असतील, हमाल असतील, मापाडी असतील, सर्वांच्या शुभ हस्ते आज या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज आपण करत आहोत।